हाऊ डू यू नो व्हॉट यू नो पुस्तकाचा मराठी अनुवाद चॅप्टर 9 भाग पहिला. आपण गुगलपेक्षा श्रेष्ठ आहोत का? गुगल सर्वश्रुत आहे. त्याला सर्व माहिती आहे. कॉम्प्युटर्सना प्रचंड संगणन शक्ती आहे. मग ज्ञानाच्या बाबतीत मानव कॉम्प्युटरपेक्षा हुशार मानावा का? आपण माहितीच्या बाबतीत किंवा संगणन शक्तीच्या बाबतीत मशीन्स बरोबर तुलना करू शकत नाही. सुदैवाने त्याची आवश्यकता पण नाही. मानवाची अलौकिक बुद्धिमत्ता ही कल्पनांचं मूलभूत तत्वात प्रिन्सिपल्समध्ये रूपांतर करण्यात आहे. एकत्रित विचार किंवा माहितीला तत्व म्हणतात. ही ज्ञान संपादनेची पद्धत जास्त माहिती गोळा करण्यापेक्षा किंवा संगणन शक्ती वाढवण्यापेक्षा वेगळी आहे. दुसऱ्या शब्दात, आपण गुगलची कॉपी करायला नको किंवा त्याला हरवायला पण नको. आपण ज्ञानाच्या खालच्या पातळीवरून उच्च पातळीकडे जाऊ शकतो. अखंड अविरत आयुष्यभर शिक्षण घेणं हे आपलं कर्तव्य आहे. शिक्षणाने माणसांची स्थिती सुधारेल. आपलं व आपल्या अवतीभोवतीच्या लोकांचं आयुष्य चांगलं जाईल. विद्यालयीन शिक्षण, दांडगं वाचन, नेटवरची माहिती आपण मिळवू शकू. परंतु जीवन म्हणजे केवळ हेच नव्हे. ते समृद्ध व संभाव्यतेने परिपूर्ण आहे. ते गुंतागुंतीचं आहे. त्याचं संचालन करायला आपण आपल्या ज्ञानाच्या संकल्पनेचं पुनरावलोकन करायला हवं. ज्ञान आणि सत्वाची बरोबरी करायला हवी. T.S. एलियट यांनी किती स्पष्ट केलंय? Where is the wisdom we have lost in knowledge? Where is the knowledge we have lost in information? ज्ञानामुळे आपले आकलन आणि वर्तन सुधारायला हवे. पण त्याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की जो ज्या पातळीवर आहे तेवढंच त्याला दिसतं. आपण ज्या पातळीवर आहोत तेथूनच सुरुवात करायला हवी. अचानक मोठी झेप घेऊ शकत नाही. KGच्या विद्यार्थ्याला PhD मिळवता येणार नाही. त्याची ज्ञान संपादनेची क्षमता त्याच्या सध्याच्या पातळीनुसार आहे. तरी सुद्धा लोक जे एका पातळीवर चिटकून आहेत ते सर्वांना परिस्थिती कशी हाताळायची याचा सल्ला देत असतात. परंतु प्रत्येकजण वेगवेगळ्या पातळीवर असल्याने जो तो त्याच्या पातळीवरच समजू शकतो. एकदा हे आपल्या लक्षात आलं की आपण आपलं ज्ञान दुसऱ्यांच्या गळी उतरवणार नाही, आपली मतं दुसऱ्यांवर लादणार नाही. हे जाणण्यासाठी आपण सध्या कुठल्या पातळीवर आहोत हे ओळखायला हवं. जे सध्याचं आकलन ती आपली पातळी, त्यापासून पुढचं पाऊल टाकायला पाहिजे. जेव्हा एक पायरी पुढे जातो, अधिक दिसायला लागतं. नवीन कवाडं उघडली जातात. हेडलाईट्सनी पुढचा मार्ग दाखवायला कारला पुढे जावं लागतं.